त्यामध्ये काही गोष्टींचं आम्हाला निराकरण सुद्धा करायचं होतं। यामध्ये प्रामुख्यानं परवा गेले महिनाभर झालं गावामध्ये एक महिना झालं संभ्रमाचं वातावरण चालू आहे। काही प्रशासकीय कालावधीमध्ये काही चुका झाल्या असतील पण त्या चुकांचं ढगाळ वातावरण निर्माण करून सध्याच्या बॉडीबाबत साशंकता निर्माण करायची असा काही जणांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न चालू होता। त्या संदर्भामध्ये काही निराकरण आमच्या दृष्टिकोनातून होणं गरजेचं होतं। त्याबरोबर परवाच्या 28 तारखेच्या झालेल्या जनरल मीटिंग मध्ये जाणीवपूर्वक प्रेक्षा गॅलरीमध्ये येऊन गोंधळ करण्याचा काही जणांचा प्रयत्न होता। कराड नगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण साहेब असतील, पीडी साहेब असतील, यांच्या सुसंस्कृत राजकारणाची वाटचाल त्यांनी घालून दिलेली आहे। अशा आणि एक परंपरा असलेलं सभागृह, पावित्र्य असलेलं सभागृह, गांभीर्य असलेलं सभागृह, या सभागृहामध्ये गोंधळ घालण्याचा जो प्रयत्न झाला त्या दृष्टिकोनातून ते सर्वांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी, त्याबरोबर माननीय आमदार साहेबांचा जो निधी आहे तो वापरला जात नाही अशा पद्धतीने बुद्धिभेदाचं काम केलं जातं। त्यांच्याकडे ही माहिती चुकीची दिली जाते। तोही मुद्दा क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून की आमच्या दृष्टिकोनातून कराड शहराच्या विकासासाठी जे कोणी प्रयत्न करतील त्यांच्यासाठी आमचं वेलकम आहे, स्वागत आहे। आणि पहिल्यापासून आमदार साहेबांनी सुद्धा जे निधी आणले त्याला आमचं सहकार्य झालेलं आहे आणि इथून पुढे होईल। तो एक मुद्दा क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून असे बरेच मुद्दे क्लिअर करण्याच्या दृष्टिकोनातून आधी पत्रकार परिषद पार पडली। निश्चितपणे कराड नगरपालिकेच्या, कराड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत।